आपण दौंड शहरातील दौंड नगर परिषदेच्या हद्दीमध्ये अर्थातच आपण दौंड नगरपालिकेमध्ये आहोत. दौंड नगरपालिकेमध्ये असा एक नगरसेवक संदर्भात एक प्रकार घडला. असं म्हणजे की जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने त्यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे आणि काही अर्जदार आहेत त्या अर्जदारांनी त्यांच्या विरोधामध्ये अर्ज केले होते, याचिका दाखल केली ती आणि कोर्टाने देखील त्या संदर्भात निकाल दिला होता. त्यानंतर आता कलेक्टरने देखील या संदर्भाचा निकाल दिला आणि तो अंतिम निर्णय मानला जातोय. म्हणजे त्यांचं नगरसेवक पद आता रद्द झाल्याचं पाहायला मिळतंय. प्रकरण असं होतं की प्रभाग क्रमांक 4 अ मधून निवडून आलेले नगरसेवक रोहित राजेश पाटील हे नगरसेवक त्यांचं नगरसेवक पद गेलेलं आहे आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पुणे यांनी त्यांचं कुणबी इतर मागासवर्ग प्रवर्गातील हे जात प्रमाणपत्र आहे ते अवैध ठरवल्यानंतर दौंड नगर महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियमातील तरतुदीनुसार ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. आणि आता या कारवाईनंतर दौंडच्या राजकारणामध्ये मोठं वादळ आलेलं आहे. दौंडचं राजकारण आता कोणत्या दिशेने जात आहे हे देखील महत्वाचं ठरणार आहे. याच्यामध्ये मुख्यतः जे नागरी हित संरक्षण मंडळाचे सर्वेसर्वा प्रेमसू कटारिया आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांना एक राजकीय धक्का मानला जातो. आता अर्जदार आपल्यासोबत अर्जदार आहे, त्या अर्जदाराकडे जाणून घेणार आहोत नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई झालेली आहे, या प्रकारचा आदेश देखील आपल्या हाती आलेला आहे का, त्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत ऍडव्होकेट सुशांत वाघमारे आहेत, त्याचबरोबर रतन जाधव आहेत, अर्जदार आहेत, हे देखील अर्जदार आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं प्रकरण काय. काय सांगाल सर, नेमकं प्रकरण काय आहे या नगरसेवक पदाबाबतचं? प्रकरणाची सुरुवात निवडणूक झाल्यानंतर ना जे नागरिकांच्या मागासवर्ग वर्गातून आणि अनुसूचित जाती जमातीतील उमेदवारांची माहिती घेतली असता प्रभाग क्रमांक 4 मधून ओबीसी या जागेवर निवडणूक लढवलेले आणि विजयी झालेले रोहित राजेश पाटील यांच्या जातीच्या दाखल्याची माहिती घेतली असता जातीचा दाखला हा दौंड येथून उपविभागीय अधिकारी यांनी एका दिवसात त्यांना देण्यात आलेला होता. तो दाखला एका दिवसात देण्यात आल्यावरच त्याच्यावर जास्त संशय आला आणि त्याची माहिती घेतला असता प्रांत कार्यालय दौंड येथून अर्धवट स्वरूपाची माहिती प्रांत अधिकारी यांनी आम्हाला दिली. त्याच्यानंतर संशय आणखीन वाढला. आम्ही त्या प्रकरणाची अर्धवट कागदपत्रांच्या आधारे त्यांचा आणखीन तपास केला असता कागदपत्रांचा, तर त्याच्यातून आम्हाला सर्वप्रथम हे उघड झालं की अर्जदार रोहित राजेश पाटील यांच्या कुटुंबाचा बॅकग्राऊंड हा ख्रिश्चन धर्माचा होता. त्या आधारे आम्ही जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र पडताळणी समिती पुणे यांच्याकडं त्या पडताळणी अर्जाच्या विरोधात तक्रार अर्ज 21 जानेवारी रोजी दाखल केला होता. त्या अर्जाच्या आधारे पुढील 4 महिने जिल्हा जात पडताळणी समिती पुणे येथे ती सुनावणी चालू राहिली. परंतु 10 जून 2026 रोजी अंतिम सुनावणी वेळीपर्यंत अर्जदार रोहित राजेश पाटील यांना कुणबी जातीचा दावा हा सिद्ध करण्यात ते अपयशी ठरलेले आहेत. या आधारे जिल्हा जात पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवत तो प्रमाणपत्र रद्द केलेला आहे. त्या आधारे आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता रोहित राजेश पाटील यांच्या नगरसेवक पद रद्द बाबतची प्रक्रिया सुरू झाली. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परवा दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत आदेश मुख्याधिकारी दौंड नगर परिषद यांना देण्यात आलेला आहे की रोहित राजेश पाटील यांचा नगरसेवक पद जिल्हा जात पडताळणी समितीने म्हणजे 16 जून 2026 रोजी अवैध ठरवल्यापासूनच त्यांचं पद रद्द करण्यात आलेलं आहे. आणि यामुळे रोहित राजेश पाटील यांनी 31 जुलैला जी सर्वसाधारण सभेला लावलेली हजेरी तसेच ठराव क्रमांक 19 नमो उद्यानच्या बाबतीत त्यांनी केलेलं मतदान हे बेकायदेशीरपणे केलेलं आहे. एक पुढची माहिती देतो. ते मतदान केल्यामुळं नमो उद्यानचा ठराव हा जिल्हा अधिकाऱ्यांनी रद्द करावा यासाठी मी काल परत एकदा निवेदन दिलेलं आहे.
आता या सर्व प्रकरणामध्ये ज्यावेळेस डॉक्युमेंट निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये डॉक्युमेंट जमा करायचे असतात. आता तुम्ही प्रांत अधिकाऱ्यांचा एक उल्लेख केला, त्या ठिकाणी तुम्हाला अर्धवट माहिती मिळाली. मग प्रांत अधिकारी यांच्या संदर्भात याच्या पुढची काय कारवाई, त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे? मी ज्यावेळेस जात पडताळणीचा निर्णय लागला त्याच्यानंतर रोहित पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. ते धाव घेत असताना परत एकदा मी प्रांत अधिकारी यांच्याकडे 22 मेला पुन्हा एकदा रोहित राजेश पाटील यांच्या प्रकरणाची पूर्ण माहिती मागितली. तसा अर्ज माझ्याकडे आहे, पण अद्यापपर्यंत मला प्रांत कार्यालयातून फक्त ती माहिती महाईस त्यांचं जे साईड आहे ते मुंबई, तिथून ती उपलब्ध करून घेण्यासाठी आमची प्रक्रिया सुरू आहे. सर्व कागदपत्र. सर्व प्रकरणामध्ये राजकीय दबावाचा काय खेळ चालू आहे? राजकीय दबाव अधिकाऱ्यांवर आहे ना. आता तक्रारदारावर आम्ही तो घेतलेला नाहीये, पण अधिकाऱ्यांवर 100% आहे. या अर्थी प्रांत कार्यालयातून आम्हाला संपूर्ण प्रकरणाची संचिका मिळत नाही, याचा अर्थ तिथं राजकीय दबाव आहे. तो दाखला देतानाच खोट्या कागदपत्रांवर देण्यात आलेला आहे. तशी आम्ही पुढे प्रांत अधिकाऱ्याची देखील तक्रार करणार आहे. जाधव सर, काय सांगाल? आपण देखील तक्रार आहात. आता वाघमारेंनी देखील या संदर्भाची जी माहिती आहे, जे डॉक्युमेंट तुम्ही जी माहिती मागितली, त्यांनी मागितली, त्या प्रांताधिकाऱ्यांनी देखील याच्यामध्ये काय थोड्या काही प्रमाणामध्ये काही दुर्लक्ष केल्याचा प्रकार घडतोय. कशा प्रकारची आता तुम्ही कशा या सर्व घटनेला कसं पाहताय? एकंदर पाहता हे प्रभाग 4 ची निवडणूक अ गटातून मी लढवली होती आणि ती लढवत असताना विजय हार या दोनच गोष्टी होत असतात. ते होत असताना आम्ही पराभव झालाय त्याच्यामुळे आम्ही ते गप्प बसलो होतो. परंतु निवडून आल्यानंतर जे माणसाला एक इगो तयार होतो, त्या प्रकारचा इगो ह्याच्यातून निर्माण झाला. सुरुवातीला मी ह्या गोष्टीची तक्रार केली नव्हती, परंतु तक्रारदार ज्यांनी तक्रार केली त्याला अनुसरून त्यांनी ते माझं नाव पुढे घेतलं. तर मी त्यावेळेस बोललो होतो की मी तक्रार केलेली नाही. ज्यांच्याकडे निरोप दिला होता त्यांना सांगितलं होतं की मी तक्रार केलेली नाहीये. मी तक्रार केली नाही म्हटल्यानंतर त्यांचं काम होतं, तुम्ही ज्ञानी लोक आहात, एवढं राजकारण समाजकारण आपण संती केलेलं आहे, ते करत असताना आपण गावातील अनेक समस्या लोकांचे याच्यावर काम करत असताना आपण काम केलं. परंतु तुम्हाला एवढं ज्ञान असताना देखील तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करायला पाहिजे होती ज्या ठिकाणी तक्रार झाली. परंतु मी सांगून सुद्धा वारंवार माझंच नाव पुढं करून करून माझ्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सर, ती शेवटी मी 4-5 वेळा सांगून सुद्धा त्यांनी माझंच नावाने या ठिकाणी सर्व ठिकाणी चर्चा सुरू केली. त्याच्यामुळं मला नाईलाजाने त्यांनीच मला तक्रार करण्यास भाग पाडलं, हे मी छाती टोकून या ठिकाणी सांगतो. कारण त्या ठिकाणी शेवटच्या दिवशी जाऊन मी तक्रार अर्ज केला आणि मी निरोप दिला, मी आता तक्रार केलेली आहे. आणि ते रास्त होतं. या अख्ख्या दौंड शहराला माहिती आहे की तुमची पार्श्वभूमी भूमिका आहे